आयुर्वेद शास्त्रामध्ये लंघनम परम औषधम म्हणजेच लंघन हे सर्वात श्रेष्ठ औषध सांगितलेलं आहे आणि या लंघनाचे 10 प्रकार वर्णन केलेले आहेत. त्यातील एक मुख्य प्रकार म्हणजेच उपवास. आपल्या स्त्रियांच्या तर आवडीचा विषय. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. उपवास या शब्दाचा शब्दशः अर्थ पाहायला गेला तर उप म्हणजे जवळ जाणे, कोणाच्या तर देवाच्या, आणि देवाच्या जवळ जात असताना शुद्धी करून जाणं खूप आवश्यक आहे. मग ती शरीर आणि मन दोन्हीचीही असायला हवी. पूर्वीचे जे लोक होते तर ते देवासाठी करणं किंवा त्यामुळे पुण्य मिळतं म्हणून उपवास करायचे, परंतु आजकालची तरुण पिढी त्यांचा या म्हणजे अंधश्रद्धाच म्हणूयात थोडक्यात, यावर विश्वास नाही आणि त्यामुळे फारसा उपवास केला जात नाही किंवा चुकीच्या पद्धतीने उपवास केला जातो, चुकीचे पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळेच उपवास केला की बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होणं, उलटी, मळमळ, चक्कर येणं, डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा जाणवतो किंवा पोटच व्यवस्थित साफ होत नाही अशी बऱ्याचदा तक्रार असते. म्हणूनच योग्य पद्धतीने उपवास करणं आवश्यक आहे. योग्य पद्धतीने उपवास केला तर आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे मिळतात. त्यामुळेच उपवासाची योग्य पद्धत नेमकी काय आहे, उपवासाला नेमके कोणते पदार्थ खावेत, कोणते पदार्थ टाळावेत आणि योग्य पद्धतीने उपवास केल्यानंतर त्याचे काय काय आपल्या शरीरासाठी फायदे मिळतात ते आजच्या या भागामध्ये आपण पाहूयात. पण त्याआधी एक छोटीशी विनंती, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आपण सतत काही ना काहीतरी खात असतो, काही ना काहीतरी तोंडात टाकणं आपलं सुरूच असतं. त्यामुळे आपल्या पचन संस्थेवर लोड येतो, ताण येतो आणि त्यातच पूर्वी जो आहार आपण घेतलेला आहे तो पूर्णपणे पचलेला नसेल, पोट व्यवस्थित साफ झालेलं नसेल, आपल्याला शुद्ध ढेकर आलेली नसेल, चांगली कडकडून भूक लागलेली नसेल, तर अशा वेळेला अन्न घेतलं तर त्या अन्नाचं अजीर्ण होतं, अपचन होतं आणि हे जे अपचित आहार रस आहे तो तसाच आपल्या पोटामध्ये साठत जातो, कारण आपण त्याला कुठेही आराम देत नाही. आपलं शरीराची जी सिस्टीम आहे तर ती अशीच बनवलेली आहे की आपलं शरीर स्वतः प्रयत्नशील असतं त्याला कायम निरोगी ठेवण्यासाठी, परंतु आपण त्याला तो वेळच देत नाही. सतत काही ना काहीतरी खाणं आपलं सुरू असतं आणि असं अपाचित आहाराचा जर का रस वारंवार आपल्या पोटामध्ये, आतड्यांमध्ये साठत गेला तर तो अन्न हे बराच काळ एका ठिकाणी पडून राहिलं की ते सडतं, त्याचं फर्मेंटेशन होतं आणि मग त्यातून दुर्गंधी यायला लागते आणि याच आहाराच्या अपाचित रसालाच आम दोष अशी संज्ञा वापरलेली आहे. आणि हा जो आम दोष आहे हाच आपल्या म्हणजे आपल्या हाताकडे, पायांकडे किंवा शरीराच्या अन्य भागांमध्ये जाऊन विविध आजार उत्पन्न करत असतो. या आम्हाला बाहेर काढण्यासाठी त्याचं पचन होणं गरजेचं असतं आणि हेच पचन होऊ देण्यासाठी फक्त एक साधं काम आपल्याला करायचं असतं, ते म्हणजेच की आपल्या पचन संस्थेला, डायजेस्टिव्ह सिस्टीमला काही काळ आराम देणं. म्हणजे जर का आपल्याला चांगली कडकडून भूक लागलेली नसेल तर काहीही न खाणं, थोडीफार भूक लागलेली असेल तर पचायला अतिशय हलका आणि सात्विक असा आहार घेणं. साधं उदाहरण घ्या, एखादं मशीन, टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, वॉशिंग मशीन काहीही असेल तर ते बराच काळ चांगलं टिकवण्यासाठी, त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो चांगला ठेवण्यासाठी किंवा क्वचित कधीतरी बिघडलंच तर आपल्याला म्हणजे सहज आपल्या डोक्यामध्ये येतं की थोड्या वेळ ते मशीन जे आहे ते बंद ठेवावं लागेल. मोबाईल आहे किंवा काही आहे ते स्विच ऑफ करून ठेवावं लागेल थोड्या वेळाने, तसंच त्याला आराम दिला की ते होईल चालू. त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपलं म्हणजे जे खाण्याचं प्रमाण आहे ते कमी करून किंवा ते बंद करून आपल्या सिस्टीमला रिपेअर होण्यासाठी वेळ देणं आवश्यक असतं. म्हणूनच आपलं शरीर, मन कायम निरोगी ठेवण्यासाठी योग्य पद्धतीने उपवास करणं हे खूप आवश्यक असतं. जर का आपण अशा योग्य पद्धतीने उपवास केला तर त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला मिळतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या जठरामध्ये, आतड्यांमध्ये साठलेला जो आमदोष आहे, जे टॉक्झिन्स आहेत, न पचलेला आहाराचा भाग आहे, तो शरीराबाहेर काढून टाकला जातो. त्यामुळेच आपले जे आतडे आहेत ते स्वच्छ होतात थोडक्यात आणि त्यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे पचन सुधारतं, शरीराला हलकेपणा येतो, शरीर शुद्ध म्हणजे पूर्ण शरीराची शुद्धी उपवासामुळे होत असते. रक्त देखील शुद्ध होतं, त्यामुळे बरेचसे त्वचा विकार होत नाही, जरी झालेले असतील तरी देखील ते कमी होतात. त्वचेला आपोआपच काहीही ब्युटी प्रॉडक्ट्स न वापरता चमक येते, कुठलेही वांग, पिंपल्स असतील ते देखील नाहीसे होतात. अगदी शांत आपल्याला झोप लागते.
आपल्या आतड्यांमध्ये, जठरामध्ये जो आमदोष साठलेला असतो, आहाराचा अपक्व रस किंवा फर्मेंटेड फूड जे असतं, त्यामुळेच आपल्या म्हणजे जी मुख दुर्गंधी असते किंवा बऱ्याचदा या अपचनामुळेच दुर्गंधीयुक्त गॅसेसचा त्रास बऱ्याच जणांना होत असतो, पोट फुगलेलं असतं, तर हा त्रास सुद्धा अशा व्यवस्थित रीतीने केलेल्या उपवासामुळे नक्कीच कमी होत. तसंच आजकाल बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल किंवा थायरॉइड यांच्या लेवल्स वर खाली सतत होत असतात, म्हणजे जवळपास 70-80% पेशंट्स मध्ये याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर आपण नियमित रित्या जर का उपवास करत असू तर हे जे आपले पॅरामीटर्स आहेत हे देखील, म्हणजे वजन सुद्धा आपलं कमी व्हायला मदत होते आणि वजन एकदा नियंत्रणात आलं की हे जे पॅरामीटर्स आहेत ते आपोआपच सगळे लेवलमध्ये येतात. पण होतं काय की बऱ्याचदा चुकीचे पदार्थ खाल्ले जातात, त्यामुळेच उपवास केला की त्याचे फायदे मिळण्याऐवजी बऱ्याच जणांना, म्हणजे बरेच पेशंट्स असतात की पित्त झालंय, डोकं दुखतंय, उलटी, मळमळचा त्रास होतोय, थकवा, अशक्तपणा जाणवतोय किंवा पोट जड झालंय, पोट साफ होत नाहीये आणि म्हणजे उपवास नवरात्रीच्या दिवसांमध्ये तर असे भरपूर पेशंट्स असतात की ज्यांना हा त्रास जाणवत असतो. त्यामुळे योग्य पदार्थ खाणं किंवा योग्य पद्धतीने उपवास करणं, आयुर्वेद शास्त्रामध्ये नेमकं उपवास म्हणजे काय किंवा कसा करावा हे सांगितलेलं आहे. त्याचं अगदी स्पष्ट सविस्तरपणे वर्णन आलेलं आहे. त्यासाठी सगळ्यात पहिलं जे सांगितलेलं आहे ते म्हणजे की पाणी कसं प्यावं. तर जेव्हा आपण उपवास करतोय तर अशा वेळेला उकळलेलं पाणी आपल्याला प्यायचं आहे. ते पचायला हलकं जातं, अग्निमांद्य त्यामुळे होत नाही, पचनशक्ती देखील सुधारते. अगदी म्हणजे तुम्हाला जर का वजन खूप जास्त आहे, कमी करायचं आहे, कोलेस्ट्रॉलचा, कफाचा वगैरे त्रास आहे, तर तुम्ही थोडंसं गरमच पाणी, उकळून गरम असतानाच ते पाणी सेवन करा. पण जर का वजन कमी आहे किंवा पित्ताचा, उष्णतेचा वगैरे त्रास आहे तर उकळून नॉर्मल टेम्परेचरला आणलेलं जे पाणी आहे त्याचं सेवन करा. त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडीशी सुंठ पावडर टाका, जी अजून पचन सुधारण्यासाठी मदत करेल. खडी साखर, पत्री खडी साखर, ओबडधोबड जी असते ती औषधी असते, ती त्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. ती तर्पण करते, म्हणजेच इन्स्टंट एनर्जी सुद्धा यामुळे तुम्हाला. भूक नसेल तर दिवसभर तुम्हाला अशाच पाण्याचं सेवन करायचं आहे. जेव्हा तुम्हाला चांगली कडकडून भूक लागेल अशा वेळेला देखील पचायला अतिशय हलके सात्विक पदार्थच सेवन करायचे आहेत. त्यामध्ये एक पदार्थ जो आवर्जून आहारामध्ये असला पाहिजे, सगळ्यात पहिलं त्यातलं जे आहे ते म्हणजेच तूप. साजूक तूप जे आपण घरी विरजण टाकून बनवतो ते, किंवा देशी गाईचं तूप. यामुळे कोलेस्ट्रॉल अजिबातच वाढत नाही. असंही आपल्या सर्वांच्याच आहारामध्ये रोज 1 ते 2 चमचे तूप हे कंपल्सरी असायलाच हवं. उपवास करताना तर जे काही तुम्ही पदार्थ बनवताय तर त्याच्या फोडणीमध्ये सुद्धा तुपाचा समावेश आवर्जून, म्हणजे सैंधव, पिंक सॉल्ट ज्याला म्हटलं जातं, हे अतिशय, म्हणजे सर्व जे मिठाचे प्रकार आहेत त्या सर्वांमध्ये हितकर, सर्वांसाठी, म्हणजे आपल्या हृदयासाठी असेल, डोळ्यांसाठी अतिशय हितकर सांगितलेलं आहे. यामुळे बीपी देखील वाढत नाही. जे काही पदार्थ आपण उपवासाच्या वेळेला बनवतोय तर त्यावेळेला त्यात आवर्जून सैंधव मिठाचाच वापर करा. पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे उपवासाला आवर्जून आपल्याला घ्यायचा आहे. नवरात्रीच्या उपवासांमध्ये तर ऑक्टोबर हीट, शरद ऋतू चालू झालेला असतो, बऱ्याच जणांना उष्णतेचे त्रास होत असतात, पित्ताचा प्रकोप काळ सांगितलेला आहे. तर या सर्वांना बॅलन्स करण्यासाठी जास्तीत जास्त लिक्विड, द्रव पदार्थ आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. लिक्विड कमी पडलं की डोकेदुखी, चक्करचा त्रास हमखास होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त हेल्दी लिक्विड आपल्याला जेवढे घेता येतील तेवढे घ्यायचे आहेत. त्यामध्ये ताक हे खूप महत्वपूर्ण ठरतं, पण ताक हे ताजं घरी बनवलेलं, जास्त वेळ फ्रीज मध्ये न ठेवलेलंच घ्यायचं आहे. दुपारच्या म्हणजे आपण फराळ करतो त्याच्यानंतर किंवा त्याच्या मध्ये मध्ये घोट घोट असं देखील तुम्ही घेऊ शकता. संध्याकाळच्या वेळेला फक्त याचं सेवन करू नका. ताकामध्ये सुद्धा, म्हणजे जर का तुम्हाला पित्ताचा त्रास आहे, खूप वजन कमी आहे, अशक्तपणा जाणवतो, तर खडी साखरेची पावडर टाकून घ्या. वजन कमी करायचं आहे, कोलेस्टेरॉल, कफाचा वगैरे त्रास आहे, पचनासंबंधित काही तक्रारी आहेत, गॅसेस वगैरे, तर अशा वेळेला थोडीशी सुंठ पावडर, काळी मिरीची पूड, सैंधव असं टाकून तुम्ही घेऊ शकता. महत्वाचं म्हणजेच दूध. ते जर का देशी गाईचं असेल तर उत्तम, नसेल तर म्हशीचं दूध घेत असताना ते थोडंसं पचायला जड जातं, कफ वाढवतं. तर अशा वेळेला त्यामध्ये निम्म पाणी मिक्स करून थोडीशी सुंठ पावडर टाकूनच ते चांगलं उकळी आणून घ्यावं. दूध हे जीवनीय, बृहणीय सांगितलेलं आहे, म्हणजेच ते थकवा, अशक्तपणा नाहीसा करतं, एनर्जी आपल्याला देतं. तर दुधामध्ये सुद्धा, स्त्रियांचा बऱ्याचदा उपवास असेल तर अशा नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सकाळच्या वेळेला, रात्री झोपताना 1 कपभर दूध आणि त्यामध्ये
जर का शतावरी कल्प टाकून तुम्ही घेतलात तर बरेचसे स्त्रियांचे जे प्रॉब्लेम आहेत ते कमी होतात, आपल्याला एनर्जी येते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व फायदे तर मिळतात. दूध हे पिताना गरम थोडंसं असलं पाहिजे, कोमट तरी असावं. थंड दूध बऱ्याचदा पिलं जातं की पित्त कमी होईल त्यामुळे, पण थंड जे दूध आहे त्यामुळे ते पचायला अवघड जातं आणि कफ देखील वाढवू शकतं. पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे फळ विविध प्रकारची, पण शक्यतो उपवासाच्या वेळेला अल्कलाईन फ्रुट्स, गोड फळं जी आहेत, केळी, सफरचंद, चिकू, मनुका, नारळ अशा पदार्थांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा. जी थोडीशी म्हणजे ऍसिडिक फळं आहेत, थोडीशी आंबट गोड फळं, संत्री, मोसंबी ही उपवासाच्या वेळेला टाळावीत. तसंही फळं घेताना अख्खं फळ घ्या, मग त्याचं ज्यूस वगैरे करणं टाळा, कारण अख्खं फळ घेतलं की त्यामुळे आपल्याला त्यातून फायबर्स भरपूर मिळतात, ज्यामुळे पोट बराच काळ भरलेलं राहतं. तसंच पोट साफ व्हायला सुद्धा अख्खं फळ घेतल्यामुळे मदत होते. आणि दूध आणि फळांचं कॉम्बिनेशन, मिल्कशेक जो आहे तो विरुद्ध आहार सांगितलेला आहे आयुर्वेद शास्त्रामध्ये, त्यामुळे याचं कॉम्बिनेशन घेणं टाळा. नुसती फळं दुपारच्या वेळेला खा, दुधाचं सेवन सकाळी रात्री असं केलं तर त्यामुळे नक्कीच आपल्याला फायदा होतो. म्हणजे ड्रायफ्रुट्स, आपले सुकामेवा जो असतो त्याच्याने पण भरपूर आपल्याला एनर्जी मिळते, ताकद मिळते, प्रोटीन्स असतात त्यामध्ये भरपूर. त्यामध्ये तुम्ही काजू, बदाम, मनुके, काळे मनुके आणि आपले नॉर्मल जे मनुके आहेत ते घेऊ शकता. खारीक, खजूर, शेंगदाणे पचत असतील, सहन होत असतील तर थोड्याफार प्रमाणामध्ये. शक्यतो नुसते शेंगदाणे खाणं टाळा. शेंगदाण्याची चिक्की, लाडू म्हणजे गुळासोबत गोड काहीतरी त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते घेतलं तर उत्तम. राजगिऱ्याचा लाडू किंवा राजगिऱ्याचे इतर सुद्धा जे पदार्थ आहेत ते, मखाण्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन्स असतात, ते वजन कमी करायला, शुगर कमी करायला सुद्धा त्यामुळे खूप मदत होते. तुपामध्ये भाजून पावडर करून दुधामध्ये मिक्स करून त्याची गोड खीर बनवता येते, किंवा तुपामध्येच भाजून त्यामध्ये थोडंसं तिखट, सैंधव आणि थोडेसे शेंगदाणे असं टाकून त्याचा चिवडा सुद्धा होतो. तो अगदी म्हणजे बनवून ठेवला तर 10-15 दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता. तर त्याचं सेवन सुद्धा आवर्जून, म्हणजे की भगर, राजगिरा, सिंगाडा हे जे आहे, भगर तर पचायला अतिशय हलकी आहे. बऱ्याचदा साबुदाणाच खाल्ला जातो आणि साबुदाण्याचा बऱ्याच जणांना त्रास असतो, माहिती देखील असतं, पण चव एवढी आवडते, भगर खावीशी वाटत नाही असं बऱ्याच पेशंटचं म्हणणं असतं. तर भगरीचे सुद्धा आजकाल बरेच, म्हणजे आपण त्याची भाकरी बनवू शकतो किंवा तिखट त्याचे बटाटा, मिरची असं टाकून त्याचे सुद्धा बरेचसे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. तर अशा पदार्थांचं सेवन करावं. कोणते पदार्थ टाळायचं, सगळ्यात पहिलं आणि जे आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय आहे, सर्वजण उपवास म्हटलं की डोळ्यासमोर फक्त तेच येतं, ते म्हणजे साबुदाणा. तर साबुदाणा पचायला खूप जास्त जड असतो, पित्त वाढवतो. त्यात आपण बरंच शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून ते बनवतो, तर बऱ्याच जणांना त्रास होतो, त्यामुळे पित्त वाढतं, छातीमध्ये जळजळ होते, डोकं दुखतं, पोट साफ होत नाही. तर साबुदाणा नक्कीच आपल्याला टाळायचा आहे. दही घेऊ नका, त्याऐवजी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे ताक घेऊ शकतो. त्यासोबतच जे चहा, कॉफी, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की उपवास आहे म्हटलं की चहा सारखा सारखा प्यायला जातो, आपल्याला वाटतं की त्याच्याने भूक मरते, पण असं चहा कॉफीचं सेवन केल्यामुळे सुद्धा पित्त, ऍसिडिटी तर वाढते, शिवाय शरीरातलं जे वॉटर कंटेंट आहे ते कमी होतं, त्यामुळे पाय दुखतात, पाय सुद्धा गळतात आणि बाकी पित्ताचा त्रास जो आहे तो तर आपल्याला होतच असतो. त्यामुळे त्याऐवजी नारळ पाणी किंवा मग अशी जे आपण सगळे लिक्विड सांगितलेले आहेत ते घेऊ शकता, फळ खाऊ शकता, वेफर्स, तळलेले वगैरे जे तिखट असे मसाल्याचे काहीतरी पदार्थ चटपटीत आपल्याला खावंसं वाटतं आहे तर ते टाळायचे आहेत. मिठाया ज्या असतात त्यामध्ये हाय शुगर कंटेंट असतं, त्याच्यामुळे देखील त्रास होऊ शकतो. मद्यपान, धूम्रपान यामुळेही त्रास होणार आहे. जसं आपलं शरीर म्हणजे शरीराची शुद्धीकरण आवश्यक आहे, तसंच मनाची देखील आपल्याला शुद्धी करायची आहे. त्यासाठी मन आपलं शांत ठेवणं, आपले जे षड्रिपू, 6 शत्रू, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या यापासून देखील लांब राहायचं आहे. आपल्या वाणीवर आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण उपवास केला तर आपण नक्कीच देवाच्या जवळ जाऊ शकतो. नक्कीच आपलं शरीर आणि मन हे शुद्ध होतं. नक्कीच आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.